काय ग, म्हणजे अजून दुखतंय का? दुखतंय खूप दुखतंय. रात्री झोप पण लागली नाही, इतकं दुखतंय. बर. हे पण मला एक सांग दिव्या, मी तुला आता उठवायला आलो तर तू एकदम चटकन वळलीस आणि मी तुला विचारलं की अजूनही दुखतंय का, तर अचानक तुला दुखायला लागलं. नाही म्हणजे नेमकं काय चाललंय, काय तुला नक्की लागलंय ना की? आई म्हणजे तुला तुला काय वाटतंय मी खोटं बोलतेय का? म्हणजे तुझं या अगोदरचं वागणं बघता अगदीच शक्य आहे तुझं असं वागणं. हे बरं आहे तुझं. कालपर्यंत तर ठीक होतास, आता अचानक बोलतोयस की मी खोटं बोलतेय वगैरे वगैरे. अरे बापरे, ह्याला खरंच शंका आली की काय? ह्याला खरं कळलं तर हा परत विश्वास ठेवणार नाही. जाऊ दे, तुला खोटं वाटतंय ना, मी करते सगळी कामं करते घरची. तू काय माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, इग्नोर कर मला, मी बघीन माझं माझं. अगं शिवा, तू स्वतः का धुतीस बाईक? तिथेही नुसती बाईक असती ना तर ठीक होतं, पण ही फक्त गाडी नाहीये, ही माझ्या पप्पांची आठवण आहे. आणि मला आवडतं असं स्वतःहून बाईक धुवायला, म्हणजे आपल्या माणसांची आठवण जपायला छान वाटतं ना तसं. शिवा, तू बाईक चालवायला लगेच शिकलीस का? म्हणजे वेळ लागतो का? लगेच नाही शिकले, म्हणजे बऱ्याचदा धडपडले, सायलेन्सरचा चटका लागला मला, पण ना मला शिकायची इच्छा होती. ते तर ठरवलं होतं मी शिकणार. आणि पप्पा आहेत ना, त्यांनी मला लाईफची थिअरी सांगितलेली की लाईफ पण अशीच असते, मध्ये आपण धडपडतो पण पुढे चालत राहतो. जेव्हा मी पूर्ण बाईक शिकले ना सीताई, तेव्हा तो एकही रेस अशी नाही की जी जिंकली नाही, सगळ्या रेस जिंकायचे. शिवा, एकेकाळी बाईक चालवायची इच्छा मला पण होती ग, पण नाही जमलं. तुम्हाला अजून पण वाटतं कधी कधी. शिवा, तू मला बाईक चालवायला शिकवशील? नेकी और पूछ. अरे भाई साहब, का नाही? उर्मिला, ताई काय झालं? काय झालं? काय झालं, असं अचानक का बोलवलंय? मला काहीतरी सांगायचंय. काय झालं? अगं काही झालं नाहीये, पण होणार आहे. काय होणार आहे? तुझी आई बाईक चालवायला शिकणार आहे. काय? ताई काय बोलतेस तू? हो, सीताईनं बाईक चालवायची आहे. जमेल का? म्हणजे का नाही जमणार? ट्रेनर चांगली असेल तर. आई मी काय म्हणतो, भाऊ येऊ दे ना, त्यांना विचार की, आणि मग काय. अरे त्यांना का विचारायचं? आशू, लहानपणी तू माझ्याकडे काहीतरी मागायचास तेव्हा मी तुला असं म्हणायचे, भाऊंना विचारून सांगते, तसं तू मला करतोयस का? एक मिनिट, आणि सीताई जर बाईक शिकल्या तर काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम अवघड पण नाहीये ना. एक मिनिट, अजिबात नाहीये. आई तू बाईक वगैरे काही चालवायला शिकू नकोस. अगं उगाच पडलीस, काही लागलं तर केवढ्यावर जाईल. आणि आत्ताच तुझं ऑपरेशन झालंय, एवढी मोठी रिस्क मी तुला घेऊ देणार नाहीये, नको. एक मिनिट, मी तुम्हाला सांगायला बोलावलं होतं, मी विचारत नाहीये. अगं असं काय करते, सेफ नाहीये हे. सीताई, तुम्ही स्कूटी तर चालवतास ना, मग आता बाईक कशाला? कारण बाईकचं कसं आहे, थोडं हेवी जाईल, बॅलन्स करणं, गिअर टाकणं, सगळंच पॉइंट आहे. अरे मला माहितीये सगळं, पण तरी शिकायची इच्छा आहे मला, प्रयत्न तर करू द्या. मला वाटलं होतं तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल, तुम्ही डिस्करेजच करताय. सपोर्ट आहेच, फुल सपोर्ट आहे. पण गंमत अशी आहे की काय, बाईक आहे, डेंजर आहे आपलं, आणि वय सुद्धा. आई आता सीताई, भारी गाडी चालवली हा तुम्ही. म्हणजे मी आतापर्यंत कुणालाच एका दिवसात बाईक शिकताना बघितलेलं नाही, तुम्ही ते केलं. गुरु चांगला मिळाला ना. काहीतरी बोलता तुम्ही, असं काही नाही. अगं खरंच. थँक्यू. एवढ्यासाठी मी गाडी शिकवली म्हणून? तुझ्यासाठी एवढंच असेल, पण माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे शिव. आणि अशा गोष्टींमधला आनंद घ्यायला मला तू शिकवलंस. आज तू मला जे दिलेस ना, खूप मोठं आहे माझ्यासाठी.
शिवा तुला माहितीये मला ना अशी बाईक शिकायची खूप इच्छा होती पूर्वीपासून. पण या सगळ्या रामरगाड्यात कधी अशी वेळच आली नाही. पण आज तू ती इच्छा पूर्ण केलीस. तिथे मला काय वाटतं माहितीये का, की कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना वय इम्पॉर्टंट नसतं. तुम्हाला जर ती गोष्ट मनापासून करायची आहे ना, तर अख्ख्या जगात ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणी अडवूच शकत नाही. खरंय, पण सगळ्यांना पटतं असं नाही ना ग हे. पण म्हणून तर आपण सगळ्यांना पटवून द्यायचं असतं, मग त्यांना विश्वास ठेवण्याला भाग पडतो. खरंय. सीताई, ती छान दिसतंय ना या टेकडीवरून सगळं. भारी वाटतंय. शिवा, कधी कधी काही गोष्टींमधलं सौंदर्य एखाद्याला का दिसतं माहितीये? कारण ती व्यक्ती ना खूप शांत आणि आतून समाधानी असते. म्हणजे जशी तू आहेस, शांत समाधानी. म्हणजे म्हणूनच तुला हे सगळं सौंदर्य दिसू शकतं. आणि आज तू मला बाईक शिकवलीस, माझी इच्छा पूर्ण झाली. मला सुद्धा आतून असं शांत समाधानी वाटते. तुझ्यामुळे माझा एक नवीन जन्म झाल्यासारखंच आहे. आणि म्हणूनच मलाही हे सौंदर्य दिसू शकते. बापरे, सीताई मला ना अजून हे सगळं भारी दिसायला लागलं आता.